2. अंतिम धम्मदीक्षा. त्या समयी सुभद्र नावाचा परिव्राजक कुशीनारा येथे राहत होता. सुभद्र परिव्राजकाच्या कानावर लोकवार्ता पडली. असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धाचे परिनिर्वाण होणार आहे. तेव्हा सुभद्र परिव्राजकाच्या मनात आले. काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिव्राजकांनी असे म्हणताना मी ऐकले आहे की ह्या जगात अरहंत, सम्यक संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमाचे परिनिर्वाण होणार आहे. आता माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्री वाटते की ते मला असला उपदेश देतील की जेणेकरून माझ्या संदेहाचे निराकरण होईल. तेव्हा सुभद्र परिव्राजक उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला. तिथे स्थविर आनंद होते. सुभद्र त्यांना म्हणाला, स्थविर आनंद, मला थोड्या वेळाकरिता श्रमण गौतमाचे दर्शन होईल काय? त्याचे शब्द ऐकून स्थविर आनंद सुभद्र परिव्राजकाला म्हणाले, सुभद्रा, पुरे सुभद्रा, तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये. ते पार थकून गेले आहेत आणि विश्राम करीत आहेत. सुभद्र परिव्राजकाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा तीच विनंती केली. स्थविर आनंदाने तीनही वेळा त्याला तेच उत्तर दिले. सुभद्र परिव्राजक आणि स्थविर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला. त्यांनी आनंदाला हाक मारून म्हटले, आनंद, सुभद्राला अडवू नकोस. सुभद्राला तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही माझ्यापाशी प्रश्न करावयाचे असतील ते तो माझ्यापासून ज्ञान प्राप्त करण्यासाठीच करेल, मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे. आणि जे उत्तरादाखल मी सांगेन ते देखील तो तत्काळ समजून घेईल. तेव्हा स्थविर आनंद सुभद्र परिव्राजकाला म्हणाले, सुभद्रा, आत प्रवेश कर, तथागतांची तुला परवानगी आहे. तेव्हा सुभद्र परिव्राजक तथागतांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून कुशल वर्तमानाचे बोलणे झाल्यावर तो एका बाजूस जाऊन बसला. येणेप्रमाणे बसल्यावर सुभद्र परिव्राजक तथागतांना उद्देशून म्हणाला, श्रमण गौतम, हे जेवढे श्रमण ब्राह्मण आहे, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे गणाचार्य आहेत, जे पथसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानित आली आहे, असे श्रमण आणि ब्राह्मण जसे पूर्ण काश्यप, मख्खली गोसाल, अजित केशकंबल, पकुत कच्चायन, संजय वेलट्टीपुट्ट तसेच निघंटनाथ पुत्र ह्या सर्वांनी ते सांगतात त्याप्रमाणे स्वतः आपणच सत्यज्ञान प्राप्त केले आहे की नाही, की त्यांच्यापैकी काहींनी केले नाही किंवा केले आहे आणि काहींनी केले नाही. सुभद्रा, काहींना ज्ञान प्राप्त झाले की काहींना झाले नाही, ह्या असल्या फंदात तू पडू नकोस. मी तुला धर्मोपदेश करतो, तो नीट ध्यान देऊन श्रवण कर, लक्ष दे, मीच सांगतो. भगवान फार चांगले, असे बोलून सुभद्र परिव्राजकाने भगवान बुद्धांकडे एकाग्रतेने ध्यान दिले. त्यावर भगवान बोलले, सुभद्रा, ज्या धम्म विनयामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही. ज्या धम्म विनयामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहेत त्यात श्रमणही आहे. सुभद्रा, ह्या धम्मसत्यात आर्य अष्टांगिक मार्ग आहे, म्हणून हा धर्म विनयामध्ये श्रमण देखील आहे आणि स्तोतापन्न, स्रकदागामी, अनागामी व अरहंत आहे. दुसऱ्या धम्मामध्ये श्रमणाचा अभाव आहे. पण हे सुभद्रा, जर ह्या धम्ममतामध्ये सम्यक जीवन व्यतीत करणारे राहतील तर ह्या जगतात अरहंताचा अभाव कधीच आढळणार नाही. मी 29 वर्षाचा असताना कल्याणप्रद सत्याचा पथिक होऊन बाहेर पडलो. सुभद्रा, सद्धर्माचा पक्ष स्वीकारल्याला आता 50हून अधिक वर्षे होऊन गेली आहेत. तथागतांनी असे सांगितल्यावर सुभद्र परिव्राजक म्हणाला, आपल्या मुखीचे हे शब्द उत्कृष्ट आहे, खरोखर अत्यंत उत्कृष्ट आहे. जसे कोणी फेकून दिलेल्याची पुन्हा प्रतिष्ठापना करावी किंवा झाकलेले खुले करावे आणि किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा की जेणेकरून नेत्र असलेल्याला दिसावे, तसे मला तथागतांनी सत्याचे ज्ञान करून दिले. म्हणून मी बुद्ध, धम्म आणि संघाचे शरण ग्रहण करतो. सुभद्रा, ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली असेल त्याला जर संघात प्रवेश करायची इच्छा असेल तर त्याला 4 महिने प्रतीक्षा करणे प्राप्त असते. जर तसा नियम असेल तर मीही 4 महिने प्रतीक्षा करेन. पण तथागत म्हणाले, माणसात भेद असतो. असे म्हणून त्यांनी स्थविर आनंदांना हाक मारली व ते म्हणाले, आनंद, सुभद्राला आत्ताच संघात दाखल करून
घे बरे, जशी आपली आज्ञा असे बोलून आनंदाने ती आज्ञा स्वीकारली. सुभद्र परिव्राजक मग आनंदाला म्हणाला, तुम्ही भाग्यवान आहात आनंद, महाभाग्यवान. तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली व भिक्खू संघात शिष्यत्व प्रदान केले. सुभद्रा, तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे. स्थवीर आनंद म्हणाले. अशा रीतीने तथागताच्या अनुज्ञेचे सुभद्र परिव्राजकाला भिक्खू संघात स्वीकृत करण्यात आले. ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तोच अखेरचा श्रावक होता.